नमस्कार. सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण खव्यापासून मालपोहे कसे बनवायचे ते पाहणार आहोत. रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे. अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि हो, रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. आता आपल्याला मालपोह्याचं मिश्रण तयार करायचं आहे. त्यासाठी आपण काय काय साहित्य घेतलेलं आहे ते बघूया. तर इथे मी 200 ग्रॅम खवा घेतलेला आहे. त्यानंतर 1 कप इथे मी मैदा घेतलेला आहे, वजनी 100 ग्रॅम आहे. आणि इथे 1.5 कप दूध घेतलेलं आहे. दूध हे आपल्याला गरम घ्यायचं नाही, ते हे नॉर्मल टेम्परेचरचं घ्यायचं आहे. आता खवा आपल्याला किसून घ्यायचा आहे. खवा किसण्यासाठी तुम्ही मोठी किसणी घेतली तरी चालेल, छोटी घेतली तरी चालेल. आपल्याला किसून घ्यायचं आहे. किसून का घ्यायचा की यामध्ये काही गाठी गठोळी असतील ती निघून जाईल. तर बघा, अशा पद्धतीने आपल्याला किसून घ्यायचा आहे. इथे खवा आपला सगळा किसून झालेला आहे. आता आपल्याला मिश्रण बनवायचं. त्यासाठी इथे मी मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला हा खवा घालून घ्यायचा आहे. आता असंही तुम्ही मिश्रण बनवू शकता, पण त्याला फार वेळ लागतो. त्यासाठी आपण झटपट होण्यासाठी इथे मिक्सरचा वापर करणार आहोत. आता यामध्येच घालायचं आहे आपल्याला मैदा आणि दूध आपल्याला इथे थोडं थोडं घालायचं आहे. आता हे आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. आधी आपण थोडंसं दूध घातलेलं आणि मिश्रण बघा अशा पद्धतीचं झालेलं आहे. आता यामध्ये आपण सगळं दूध ओतून घेणार आहे आणि आपल्याला मिक्सरला हे फिरवून घ्यायचं आहे. तर मिश्रण आपण सगळं मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे. एकसारखं मिश्रण तयार झालेलं आहे आणि एकदम परफेक्ट असं हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे. इथे बरोबर 200 ग्रॅम खवा, 100 ग्रॅम इथे मैदा आणि 1.5 कप इथे बरोबर दूध लागलेलं आहे आणि एकसारखं असं मिश्रण हे तयार झालेलं आहे. आता एका भांड्यामध्ये आपण काढून घेऊ. तर तुम्ही इथे बघू शकता एकसारखं मिश्रण आपलं तयार झालेलं आहे. आता हे जरा वेळ आपण बाजूला ठेवू, म्हणजे छान असं भिजल्या जाईल. आपल्याला आता पाक बनवायचा आहे. त्यासाठी इथे मी खोलगट भांडं गॅसवर ठेवलेलं आहे आणि यामध्ये घालायची आपल्याला 1 कप साखर आणि त्यानंतर यामध्ये घालायचं आहे आपल्याला इथे 1 कपच पाणी घालायचं आहे. आता गॅस आपल्याला चालू करायचा आहे. आपल्याला 1 तारी 2 तारी अशी अजिबात पाक करायचा नाही. फक्त आपण गुलाबजामला जसा चिपचिपा पाक करतो अगदी तशा पद्धतीचा आपल्याला करायचा आहे. एकदा साखर आपण ढवळून घेऊ आणि गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे. आता पाकाला उकळी येते तोपर्यंत इथे वेलची घेतलेली आहे आणि ही वेलची आपण कुटून घेऊ. अशी ताजी ताजी वेलची घातली ना की मालपोह्याला चवसुद्धा छान येते. साखर सगळी विरघळलेली आहे आणि उकळी यायला लागलेली आहे. यामध्ये घालायचं आहे आता आपण जी बारीक केलेली वेलची पूड सगळी यामध्ये घालायची आहे. आता आपण पाक चेक करू. थोडंसं मिश्रण फक्त आपल्याला बोटांवर घ्यायचं आणि हाताला गुळगुळीत लागलं पाहिजे. अशा पद्धतीने हा पाक तयार झाला पाहिजे. 1-2 मिनटं आपण पुन्हा चेक करूया. तर 2 मिनटानंतर आपण पुन्हा पाक चेक करायचा आहे. थोडंसं मिश्रण घ्यायचं आणि बघा फक्त बोटावर बोट फिरवून बघायचं. छान असं गुळगुळीत लागतं आहे या अर्थी समजायचा आपला पाक तयार आहे. आता गॅस बंद करायचा आहे. 20 मिनिटांनंतर इथे मालपोह्याचं मिश्रण तुम्ही बघू शकता. छान असं फुललेलं आहे आणि एकसारखं झालेलं आहे. आता आपल्याला मालपोहे बनवायचे आहे. आता आपल्याला मालपोहे तळून घ्यायचे आहे. आता तुम्ही तेलातही करू शकता, तुपातही करू शकता.
आणि तुपामध्ये जर केले तर चवीला छान लागतात. आता इथे मी पॅनमध्ये तूप घालून घेणार आहे. खूप आपल्याला पॅन असा गच्च भरून सुद्धा घ्यायचा नाही. आता तूप आपल्याला वितळून घ्यायचं आहे. खूप असं कडकडीत सुद्धा गरम करायचं नाही. तूप गरम झालंय की नाही हे आपल्याला चेक करायचं आहे. यामध्ये अगदी थोडंसं आपल्याला मिश्रण घालायचं आहे. बघा, घातल्यानंतर लगेचच बुडबुडे येऊन वरती येत आहे. या अर्थी समजायचं आपलं तूप मालपोह्यांसाठी छान असं गरम झालेलं आहे. आणि गॅसची फ्लेम आपल्याला लोच ठेवायची आहे. आता यामध्ये आपण मालपोहे घालून घ्यायचे आहे. आता मालपोहे घालण्याआधी हे मिश्रण पुन्हा आपल्याला सगळं ढवळून घ्यायचं आणि मगच यामध्ये मालपोहे सोडायचे आहे. आता चमचा किती छोटा मोठा तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही हे मिश्रण यामध्ये घालायचं आहे. बरोबर इथे मी एक चमचा घातलेला आहे. आता गॅसची फ्लेम लोच ठेवून आपल्याला 7 ते 8 मिनिटे सोनेरी रंगावर हे उलटपलट करून तळून घ्यायचे आहे. आता 2 ते 3 मिनिटांनी आपल्याला हे पलटवून घ्यायचे आहे. अगदी हलक्या हाताने पलटवून घ्यायचे आहे. बघा, या पद्धतीने. आता खालची बाजूसुद्धा आपण सोनेरी रंगावर तळून घ्यायची आहे. उलटपलट करून दोन्ही बाजूने सोनेरी रंगावर आपण हे मालपोहे तळून घेतलेले आहे. आता झाऱ्यावर घ्यायचं आणि यातलं तेल आपल्याला निथळून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने तेल तूप काय असेल ते निथळून घ्यायचं आहे या पद्धतीने. आणि हे काढून घ्यायचे आहे. अशा पद्धतीने प्रेस केलं की सगळं तूप पुन्हा पॅनमध्ये जातं. तळलेले मालपोहे लगेचच आपल्याला पाकामध्ये सोडायचे आहे. बघा, अशा पद्धतीने सोडायचे आणि फक्त आपल्याला उलटपलट करून 2 ते 3 मिनिटे ठेवायचे आहे. अशा पद्धतीने यावरती पाक घालायचा, 2 ते 3 मिनिटे ठेवायची आणि काढून घ्यायचे आहे. 2 ते 3 मिनिटांनी लगेचच आपल्याला मालपोहे काढून घ्यायचे आहे. जास्त वेळसुद्धा आपल्याला ठेवायचे नाही. बघा, अशा पद्धतीने काढायचे आणि लगेचच डिशमध्ये काढायचे आहे. आपोआपच हे निथळून जातात. तर बघा, मालपोहे अतिशय छान असे तयार झालेले आहे. तरी अशाच पद्धतीने आपण सगळे मालपोहे बनवून घेऊ. इथे आपले खव्याचे मालपुआ खाण्यासाठी तयार झालेले आहे. तुम्ही इथे बघू शकता. अतिशय सुंदर झालेले आहे आणि एकदम मऊ लुसलुशीत, तोंडात टाकताच विरघळणारे तयार झालेले आहे. करायला तर खूप सोपे आहे. मिश्रण एकदा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून फिरवून घ्यायचं की मिश्रण तयार होतं आणि एकदम परफेक्ट असं मी प्रमाण दिलेलं आहे. तर महत्त्वाची टिप म्हणजे ज्यावेळेस तुम्ही मिश्रण बनवता, तुमच्याकडून जर थोडंसं मिश्रण पातळ झालं तर त्यामध्ये तुम्ही 1 ते 2 चमचा मैदा हा वाढवायचा आहे. म्हणजे मिश्रण तुमचं परफेक्ट होईल. आणि ज्यावेळेस मालपोहा आपण तळतो त्यावेळेस तूप तापवून घ्यायचं. खूप कडकडीत तापवायचं नाही, नॉर्मल असं तापवून घ्यायचं. त्यानंतर मालपोहा सोडायचा आणि गॅसची फ्लेम मंद ठेवायची आणि मंद गॅसवर 7 ते 8 मिनिटे तळून घ्यायचं आहे. म्हणजे मालपोहा असा छान तयार होतो आणि खायला एकदम टेस्टी लागतो. आता ह्या होळीला तुम्ही असा मालपोहा जरूर करून बघा. कारण याआधीसुद्धा मी खव्याची करंजी कशी बनवायची त्याची रेसिपी दिलेली आहे. तुम्ही माझ्या चॅनलवर बघू शकता. तर माझी ही आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्रेस करा. धन्यवाद.